सरपंच हत्येच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमकच आहेत. काय नेमकं घडलंय जाणून घेऊया. आरोपींना बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नये, एकतर नाशिकला नेण्यात यावं नाहीतर संभाजीनगरला घेऊन जाण्याची सुरेश धस यांची मागणी. काही वेळानंतर केस दुसऱ्या जिल्ह्यात देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचीही माहिती. बीडमध्ये प्रकरण चालवावं, परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत. ते एकतर संभाजीनगरच्या हर्सुलला हलवावेत नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावेत. बीड पोलीस ठाण्यात अचानक नवीन 5 पलंग कसे? आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका. फक्त बीडच का, सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये स्टाफसाठी इतकी तत्परता दाखवा असं म्हणत प्रशासनावर रोख. बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं. माझं म्हणणं की एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठल्या पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात, सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा. वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगात बेड नेले, वडेट्टीवार यांचा आरोप. तर विरोधकांकडून कुणावरही बेछूट आरोप सुरू. मंत्री गिरीश महाजन यांचं उत्तर. ते कुणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे. बीड पोलीस ठाण्यात कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा. पलंग आणल्याच्या माध्यमांमधील बातम्या चुकीच्या. बीड शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांची माहिती. जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी. बिल क्लिंटन सारखी प्रकरणं बीड क्लिंटनची येत आहे. तर राऊतांचा खोचक टोला. फडणवीसांनी सत्य न्यायाची बाजू घेतली पाहिजे. वाल्मिक कराडचा खटला बीडमध्ये चालवू नये, राऊतांची मागणी. आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होतं, आता बीड क्लिंटन आलेलं आहे बरं का. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण आहे तुझी, तसे त्या बीड क्लिंटनची यायला लागलेली आहे. आजकाल कोणी काहीही बोलायला लागलंय. गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर. बीड पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी कॉट नेल्या, वडेट्टीवार यांच्या टीकेला महाजनांचं उत्तर. काय पलंग गेल्या, खुर्च्या गेल्या, गाद्या गुड्यासाठी आल्या, तर मला काही कळत नाही. काहीतरी कोणी काही बोलतं आजकाल की या सगळ्या आरोप हे सगळे निराधार आहेत, हे सगळ्या कपोलकल्पित आहेत. पलंग कुणाकडे गेला, खाट कुणाकडे गेली, गादी कुणाकडे गेली, या गोष्टीला काही अर्थ नाही. अजितदादांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो, वडेट्टीवार यांचा मोठा दावा. मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतोय. हत्येप्रकरणी आम्हाला न्याय मिळायलाच हवा. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुण्यातील 5 तारखेच्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, वैभवी देशमुख हिच्याकडून आवाहन. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ 4 जानेवारीला परभणीत भव्य मूक मोर्चा. मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंग बाप्पा सोनवणे उपस्थित असणार.